काय राव, खूपच उशीर झालाय. शाहिद भाई तर ऑफिस मध्ये बसलेले. शाहिद भाऊ, काय एकदम अर्जंट कॉल केला होता? अहो या कासिम भाई या, किती उशीर केला येण्यासाठी? अहो शाहिद भाऊ, काय बोलायचं, सकाळचं हेच लपड आहे की उशीर आहे. हे सगळं काम करायला लागतं ना, व्हिडिओ अपलोड वगैरे. हो, किती वेळ झाला ते माणूस थांबून राहिले होते तुमच्यासाठी. ओके ओके. कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये झाले तुमच्यासाठी एक आता घर, आणि ते फक्त 25 लाखांमध्ये. बरोबर, दादांबरोबर तुम्ही बोलणं करून दिलं होतं. बोलणं करून घेतलेलं आहे, आणि म्हणलं तुमची भेट होईल, पण त्यांना अर्जंटली जायचं होतं, त्यामुळे काही भेट होऊ शकली नाही. पण व्हिडिओ संपूर्ण बघा, आणि कॉर्पोरेशनच्या हद्दीमधलं हे 25 लाखाचं घर जर तुमच्या नशिबात असेल तर 100% तुम्हाला ते भेटणार आहे. मंडळी, शाहिद भाऊ जे बोलतात ना ते व्हिडिओ, शाहिद भाऊने बरोबर बोललेले. बरोबर ना शाहिद भाऊ? व्हिडिओ तर बघायला पाहिजे, संपूर्ण माहिती घ्यायला पाहिजे. हे 25 लाखाचं कुठं असणार आहे? अहो, बस स्टॉप आहे आणि गार्डन आहे, मेन रस्त्यापासून किती जवळ लांब असणार आहे. तर त्यासाठी शाहिद भाऊ काय करायला लागणार आहे? त्यासाठी तुम्हाला स्वतः यायला लागणार आहे, संपूर्ण माहिती घ्यायला लागणार आहे, आणि जर खरेदीच करायचं आहे तर मग नक्की घरी व्हिजिट करायला लागणार आहे. बिलकुल बिलकुल मंडळी, व्हिडिओ बघा, संपूर्ण बघा. घर पाहिजे ज्या लोकांना 25 लाखाचं, त्या लोकांना विनंती करतो. बाकीचं सोडून टाका. ज्यांना टाइमपास करायचं ते टाइमपास वाले व्हिडिओ बघणार, पण तुम्हाला खरेदी करायचंय ना तर तुम्ही व्हिडिओ बघा संपूर्ण. जय महाराष्ट्र, जय जय पुणे. मंडळी, मी कासिम शेख. जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चॅनल आहे. शाहिद भाई बरोबर बसलेले. शाहिद भाईलाच ते दादा भेटले होते, मला कॉल केला होता. त्या 25 लाखाच्या घराबद्दल सांगायचंच आहे. आता हे कसं काय होऊ राहिलं माहिती का? लोक ऑफिसला येऊ राहिलेले. ज्यांना पण घर, जागा, प्लॉट किंवा बंगला, फ्लॅट विकायचं असेल तर त्यांच्यासाठी माझा नंबर आहे 9028750499. कोणाला फ्लॅट विकायचे, रो हाऊस विकायचे, बंगला विकायचं, त्या लोकांनी 9028750499 या नंबरवरती संपर्क करा. आणि शाहिद भाऊला पण संपर्क करायचं. ज्यांना प्लॉट विकायचा असेल, कोणाला शेती विकायचं असेल तर त्यासाठी शाहिद भाऊला संपर्क करा. विकत घ्यायची असेल हा तर नंबर द्या शाहिद भाऊ. 7058666363 7058666363 या नंबरवर संपर्क करा. अहो, शेती विकायची असेल किंवा प्लॉट खरेदी करायचा असेल तर ह्यांना संपर्क करावे. शाहिद भाऊ कडं भरपूर प्रॉपर्टी आहे मौजूद आहे. आणि आपण बघायला गेलं शाहिद भाऊ, आज आपल्या ऑफिसमध्ये कमीत कमी रजिस्टर मध्ये असं वाटतं की 30-40 रो हाऊस वगैरे आहे, फ्लॅट वगैरे आहे, मौजूद आहे. आता आपण सारखे काही लोकांना असं वाटतं की हे काय व्हिडिओ सारखे टाकतात. तर मंडळी, टाकायला पाहिजे. आणि ज्या लोकांना असं वाटत असेल की त्या घराचा व्हिडिओ दाखवू शकत नाही का, तर नाही दाखवू शकत. त्या घरामध्ये लोक राहतात, फॅमिली आहे, तिकडं आपली ताई असणार आहे, आपली बहीण असणार आहे, त्या घरामध्ये पसारा आहे. त्याचं शूटिंग काढू शकतो का शाहिद भाई आपण? नाही. आणि भरपूर लोक हे कामाला जातात दिवसभर, संध्याकाळी घरी येतात, पण आपला व्हिडिओचा टायमिंग, त्यांचा टायमिंग मॅच होत नाही, त्यामुळे आपण त्याचा व्हिडिओ काढू शकत नाही. पण तुम्ही कॉल केल्यानंतर तुम्हाला त्या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती, त्याचं लोकेशन, त्याचे व्हिडिओ, त्याचा फोटो, हे सर्व काही भेटणार आहे. पण कॉल करणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणणार की व्हिडिओमध्ये दाखवा, व्हिडिओमध्ये करा, तर सर्व ते अशक्य आहे. त्यामुळे तुम्हाला नंबर, कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, कुठलाही फेक नंबर दिलेला नाहीये. त्याच्यावर तुम्ही संपर्क करून तुमची जी रिक्वायरमेंट आहे, प्लॉट घ्यायचा आहे, घर घ्यायचं आहे, किंवा बंगला घ्यायचा आहे, रो हाऊस खरेदी करायचा आहे, किंवा एनए प्लॉट खरेदी करायचा आहे, तर त्यासाठी या नंबरवर संपर्क केल्यानंतर तुम्हाला 100% जी तुमची गरज आहे त्या गरजेची जे बी असतील प्रॉपर्टीज, त्याची माहिती तुम्हाला दिली जाईल. आणि त्यातून जर तुम्हाला पसंत पडली, आवडली, आणि तुम्हाला खरेदीच करायची असेल तर त्याची कायदेशीररित्या तुम्हाला त्याची सर्व कागदपत्रे बनवून तुम्हाला त्या घराचा ताबा किंवा जागेचा ताबा किंवा रो हाऊसचा ताबा असेल ते तुम्हाला डायरेक्ट भेटणार आहे. त्यामुळे तुम्हाला जास्त धावपळ होणार नाहीये, किंवा कुठल्याही प्रकारची तुम्हाला टेन्शन घ्यायचं काम करणार नाहीये. कारण की सर्व काही गोष्टी एकाच प्लॅटफॉर्मवर आहेत. फ्लॅट आहे, प्लॉट आहे, रो हाऊस आहे, बंगलो आहे, आणि रिसेल मधली घरं सुद्धा आहे, आणि नवीन प्लॉटिंग मधल्या जागा पण आहे, हप्त्यावरती आहेत, काही कॅश मध्ये पण आहेत, येणे पण आहेत. सर्व प्रकारच्या प्रॉपर्टीज तुम्हाला आपल्या चॅनलवरती आणि आमच्या नंबरवरती तुम्हाला 100% बघायला भेटणार. मंडळी, माणूस बनून किती फेक व्हिडिओ बनवू शकतात. आणि हे लोक कमेंट करत किती फेक कमेंट करू शकतात की त्याची
काय म्हणतात ना त्याचे काय आहेच नाहीये राहिलेलं. मंडळी, हा जो चॅनल आहे ना, वारंवार बोलतो की हा रिअल इस्टेटचं चॅनल आहे, टाइमपास वाला चॅनल नाहीये. इकडे लोक येतात, ज्यांचे घर जागा फ्लॅट विकायचे असले ते थेट आम्हाला संपर्क करतात. आणि इथं बसून व्हिडिओ बनवलं तर काही लोकांना त्रास होतो, बरोबर ना शाहिद भाऊ? काही लोकांना त्रास होतो, त्यांना असं वाटतं की त्या घराचा किंवा ते प्लॉटचा व्हिडिओ दाखवायला पाहिजे. कारण की तो बघितल्यानंतर तिथं काही लोकांची म्हणजे जी मानसिक स्थिती असते की प्रत्येक गोष्ट ही डायरेक्ट जाऊन करायची, तर त्यासाठी काही लोकांना वाटतं की आपण व्हिडिओ बघितल्यानंतर डायरेक्ट त्या लोकेशनला जाऊ, मालकाला भेटू आणि परस्पर व्यवहार करू. अशी भरपूर लोकांची मनस्थिती असते की मधलं कुठं कमिशन द्यायला नको, काही नको. पण अशी लोक भरपूर ठिकाणी फसतात. हे बघा, आणि बरोबर. 50% पेमेंट घेतल्यानंतर जर कस्टमर आणि ओनर जर साईनलाच आला नाही तर तुम्ही काय करणार? बिलकुल. मंडळी, मी तुम्हाला वारंवार सांगत आलेले की भरोसा ठेवा, ट्रस्ट करा. भरोसा कोणावरती करायला पाहिजे? कागदपत्रांवर. बिलकुल. ट्रस्ट कोणावरती करायला पाहिजे? कागदपत्रांवर, बिलकुल. आपल्या सातबाऱ्यावर, बिलकुल. आपल्या खरेदी खतावरती. बोल बच्चनवर नाही जायचंय. भरपूर लोक आहेत, त्यांचे व्हिडिओ खूप व्हायरल होतात, फटाफट व्हायरल होतात. ते नुसतं ते घर जागा, पण त्याच्यामधून तुम्ही खरेदी करू पाहिले का अजूनपर्यंत? एवढे व्हिडिओ बघतात. पण हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजचे तुम्ही जी काही माहिती घेणार ती तुमच्यासाठी आतापर्यंत कमीत कमी सेंचुरी पूर्ण झालेली आहे की जे लोक आपल्या चॅनल बघून आलेले आहेत आणि पुण्याच्या जवळ त्यांचं स्वतःचं घर झालेलं आहे. काही लोकांच्या जागा झालेल्या आहेत आणि त्या जागेवर सुद्धा त्यांचं बांधकाम सुद्धा सुरू झालेलं आहे. बिलकुल. त्यामुळे 100 पेक्षा जास्त हे आपल्याकडं एकदम सॅटिस्फाईड कस्टमर्स आहेत. मी सांगतो तुम्हाला 25 लाखाच्या घराबद्दल, किती स्क्वेअर फीट असणार आहे, कुठं असणार आहे. ओके, बाकीचं तर कॉर्पोरेशनच्या एरियामध्ये. पण मेन इम्पॉर्टंट आम्ही जे आहे ना, आम्ही डेव्हलपर आहे. आम्ही आता स्वतः नवीन एक प्लॉट चालू केलेलं आहे. मला असं वाटतं की एखाद्या एकर मध्ये असणार आहे तो प्लॉट. आणि त्या प्लॉटचे जे रेट ठेवलेले 3,30,000 रुपये रेट ठेवलेले. खूप भारी प्लॉट आहे. एरिया पण चांगला आहे, सुंदर आहे, गावाच्या एकदम हद्दीमध्ये आहे. ग्रामपंचायतचा रस्ता लाभलेला आहे त्या प्लॉटला. जमिनीमध्ये पाणी आहे. पाणी कुठं? जमिनीमध्ये आहे. कॉर्पोरेशनचं किंवा ग्रामपंचायतचं पाणी नाही. जे आहे ते सत्य बोलूनच विकणार आहे. या लोकांसारखं बोंबाटा नाही करणार की ह्याच्यामध्ये पाणी, त्याला ग्रामपंचायतचं पाणी, ह्याला ते पाणी. सेपरेट सातबारा नाही भेटणार आहे, कारण की सामूहिक सातबारा त्याचा 11 लोकांमध्ये सातबारा येतो. 10 गुंठे खरेदी केल्यानंतर सेपरेट सातबारा बनेल. हा, पण 3,30,000 ठेवलेले. कवा कॅश मध्ये घेतले तर चांगलं डिस्काउंट, कवा EMI वर घ्यायचं असलं तर किती डाऊन पेमेंट? 50% डाऊन पेमेंट, बाकीचा हप्ता फेडा. पण शाहिदबा बोलले की सेपरेट 7-12 10 गुंठे, तर टेन्शन घ्यायचं नाही, कुठं जायची गरज नाही. आपल्याकडे डायरेक्टली शेती आपण 10 गुंठ्याची आणलेली, ते पण किती? 21 लाखामध्ये 10 गुंठ्याची शेती आपण देतो. आता बघा, 1 गुंठा घेऊन काय तिकडं करू शकतो का माणूस? नाही, नुसतं घरच बनवू शकतो, बरोबर ना? 5 गुंठे पण घेतले तर माणूस काय करू शकतो त्याच्यावरती? कमीत कमी 10 गुंठे पाहिजे. का? की आजच्या काळाची गरज आहे 10 गुंठ्याची. चांगल्या मोठ्या फार्म हाऊसची ही गरजच आहे की 10 गुंठे तरी अपेक्षित आहेत. त्याच्यापेक्षा जास्त असतील तर उत्तमच आहे, भारी आहे. पण कमीत कमी ज्या लोकांना असं वाटतं की आपली शेती असावी, तर त्यांनी हे 2 30 त्याला शेती बोलू शकत नाही, तो प्लॉट असणार आहे. कमीत कमी 10 गुंठे घ्यावं. सेपरेट सातबारा, शेतीचा दाखला, खरेदी खत, हे सगळं. हा, पण हे 21 लाख जे असणार आहे कॅश पेमेंट तुम्हाला द्यायला लागणार आहे. ज्यांना करायचं इन्व्हेस्टमेंट ते लोक येऊ शकतात. पुन्हा एकदा शाहिदबा तुमचा नंबर द्या. 70 58 66 63 63 किंवा माझा नंबर घ्या 9028750499, म्हणजे 90 28 75 04 आणि 99, बरोबर का? मराठीमध्ये. खूप दिवसानंतर हे मराठीमध्ये बोललो मी नंबर. ओके, शाळेमध्ये बोलायचं आपण, शाळेमध्ये मराठी चालू असायचं आपलं. पण कसं जरा थोडं मोठं झालं तर हे सगळं वेगळंच झालं. पण जाऊ द्या, सोडा. पण आपला जो चॅनल आहे ना, स्पेशल रिअल इस्टेटचं आहे. अरे, काहीतरी विसरलं. मला असं वाटतं की तो घराबद्दल बोलायचं विसरलेलं आहे. तर मंडळी, काळजी करू नका. हे जे घर आहे 25 लाखाचं, ते मला असं वाटतं की
एक 250 स्क्वेअर फीटचा प्लॉट असणार आहे याचा, बरोबर ना शाहिद भाऊ? 250 स्क्वेअर, 280-300 स्क्वेअर फूटचा असणार आहे. हा एवढा प्लॉट आहे. घर जे आहे मोठे नाही, 3-4 मजलीचे नाही, हे बैठी घर आहे, वरती पत्रा आहे, त्यांचा स्लॅब आहे, पत्रा आहे, आणि हे 25 लाखाला द्यायचे. डॉट एकदम, त्याच्यामध्ये काही कमी जास्त नाही, ही डॉट प्राइस सांगितलेली आहेत त्यांनी. आणि जे खरेदी खत वगैरे ते तसला प्रकार या एरियामध्ये चालत नाही. लाईट बिल चालतो, टॅक्स पावती चालते इथं. हा, इथं अजून एक मायनस पॉईंट देतो तुम्हाला मी. प्लस पॉईंट सांगितलं तुम्हाला, कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये बस स्टॉप आहे, शाळा आहे, कॉलेजेस आहे, हे सगळे प्लस पॉईंट. मायनस पॉईंट त्याच्यामध्ये 2-3 बरेचसे मायनस पॉईंट आहे, पण आपण 2 मायनस पॉईंट सांगू. एक तर पार्किंग नाहीये, 2 व्हीलरची पार्किंग नाही, 4 व्हीलरची पार्किंग नाहीये, गल्लीतून आतमध्ये जायला लागणारे, भिंतीला भिंती चिटकून आहे या घराची, आणि बांधकाम करायला गेलं तर प्रॉब्लेम येऊ शकतो तिकडं, कारण की वरती बांधायला फक्त राहण्यासाठी, भाड्याने देण्यासाठी तुम्ही ते खरेदी करू शकता. बिलकुल प्लस पॉईंट हे की भाड्याने देऊ शकता, 8-10 हजार रुपये आरामचे त्याचा भाडे येऊ शकतो. आणि मायनस पॉईंट म्हणजे हेच मायनस पॉईंट आहे की पार्किंग नाहीये. हे खूप मला असं वाटतं की आजच्या काळाची खूप गरज आहे की पार्किंग पाहिजे. त्यासाठी तुम्हाला उपाय देतो आम्ही. उपाय हेच असणार आहे की तुम्ही 1 गुंठा प्लॉट, भले ते ऍग्रिकल्चर असू द्या, भले ते पुणे सोलापूर रोड असू द्या, नगर रोड असू, पुणे नगर रोड असू द्या. पुणे नगर रोडला घेतलं तर 4.5 लाखाचा भाव आहे. पुणे सोलापूर रोडला 60 किलोमीटर घेतलं तर 3,30,000चा भाव आहे. 1 गुंठा प्लॉट खरेदी करा, त्याच्यावरती मस्तपैकी आपले घर बनवा. ते विचार करू नका की लांब आहे वगैरे वगैरे. सिटी ऑटोमॅटिकली आपल्याला उशीमध्ये घेणार, म्हणजे आपण सिटीमध्ये सामूहिक जाणार आहे, त्याच्या सिटीमध्ये ऑटोमॅटिकली आपण सिटीमध्ये जोडले जाणार आहे. कारण की पुणे शहर वाढत 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 चाललेले, पुणे नगर रोडचा विकास 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 होऊ राहिलेले, नगर रोड पर्यंत जाणार आहे. आणि आपली जी मेट्रो ट्रेन जी आहे शिरूर पर्यंत धावणार 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 म्हणजे धावणार 100%. मला असं वाटतं की औरंगाबाद पण क्रॉस करणार आहे मेट्रो ट्रेन, बरोबर आहे का नाही शाहिद भाऊ? जाऊ शकते. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढं भारी डेव्हलपमेंट होऊ राहिलेलं आहे, तर तुम्ही विचार करा की एवढं डेव्हलपमेंट होऊ राहिलं तर काय घरांचे रेट कमी होणार का? नाही होणार. जागेचे रेट कमी होणार का? नाही होणार. ओके शाहिद भाऊ, कसं वाटलं, काय वाटली तुम्हाला माहिती आज? ज्या लोकांना आवडला असेल आणि ज्या लोकांना खरंच खरेदी करायचं असेल किंवा विकायचं असेल तर आमचे नंबर्स दिलेले आहेत, त्या नंबरवर संपर्क करा, आपलं रिक्वायरमेंट कळवा. आपल्या नंबरवर जर तुम्हाला वेळ असेल तर आपण व्हिजिट सुद्धा करू शकतो आणि तुम्हाला ते दाखवण्यात सुद्धा येणार आहे. आणि म्हणजे ज्यांना पण घर, जागा, प्लॉट, फ्लॅट, बंगला, रो हाऊस विकायचं असेल तर त्यांनी माझ्या नंबरवरती थेट संपर्क करा. 90-78-75-0499 म्हणजे 9028750499 हा नंबर आहे. आणि शाहिद भाऊचा पण नंबर आहे, द्या शाहिद भाऊ तुमचा नंबर. 7058666363. बिलकुल शाहिद भाऊ का नंबर द्यायला हे हो थांबले माहिती का तुम्हाला? तुम्ही त्या 25 लाखच्या घराबद्दल विचारणार, त्यांना नका विचारा. माझ्याकडे ही केस आलेली आहे, मी ते हँडल करणार आहे, मी सांगणार तुम्हाला कुठं आहे काय आहे. कारण की शाहिद भाऊची जी जिम्मेदारी त्यांची प्लॉट, त्याही नंबरवर कॉल करा, तुम्हाला माहिती 100% भेटणार. हा माहिती भेटणार आहे. पण तुम्ही म्हटलं ना की शाहिद भाऊ येतो आम्ही, तर शाहिद भाऊ जास्त करून नगर रोड किंवा केडगाव चौफुलीला असतात. प्लॉटिंग साठी हे एकदम मजबूत. ओके, भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी. अरे अरे थांबा यार, सबस्क्राईब नाही केलं का? सबस्क्राईब पण करून घ्या, लाईक पण करा, शेअर पण करा. व्हॉट्सअप ग्रुपवर करा, फेसबुकवर करा, इंस्टाग्राम पण सोडू नका. ज्यांना पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजचे व्हिडिओ आवडतात त्यांनी इंतजार न करता डायरेक्टली 5 वाजता किंवा संध्याकाळी 8 वाजता जाऊन युट्यूबला पुणे प्रॉपर्टी सर्च केलं किंवा जाऊन बघितलं तर डायरेक्टली आपले व्हिडिओ दिसणार आहे. कारण की 2 वेळेस, एक 5 वाजता, एक संध्याकाळी 8 वाजता पण व्हिडिओ आपण अपलोड करतो. जय महाराष्ट्र.